नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे झाडेकर व्लॉग्स. आणि मी खूप दिवसानंतर माझा असा प्लॅन झालेला आहे की मी गाडी घेऊन कुठेतरी फिरायला जावं, म्हणजे देवदर्शन वगैरे करावं असं मला वाटतं. तुम्हाला पण प्रश्न पडला असेल की हा खूप दिवसानंतर व्लॉग बनवतोय, म्हणजे कुठे एवढे दिवस कुठे होता, कुठे गायब होता एवढे दिवस. मी कुठे गायब वगैरे नव्हतो, मी हाय तिथेच होतो. फक्त मला वेळ नव्हता भेटत बाहेर पडायला, म्हणजे कुठे बाहेर राईड करायला. तर आज आपल्यासोबत आहे जावा, नाही आज आपल्यासोबत आहे डिओ, होंडा डिओ आहे आपल्यासोबत. आणि आम्ही आज जाणार आहोत, आम्ही बोललो आहे कारण की माझ्यासोबत अजून एक जण आहे. तर आम्ही आज जाणार आहोत त्र्यंबकेश्वर देवदर्शन, कारण की माझी खूप इच्छा होती की हिला घेऊन जायची. लास्ट टाईम मी हिला गावी नेलेलं 210 किलोमीटर दापोलीला. तर आता सकाळचे वाजलेले आहेत 7 आणि आता 18 डिग्री आहे. तर थोडंसं थंड वाटतं आहे, म्हणजे त्यामुळे खूप थंड वाटतं. आणि मुंबईमध्ये खूप छान थंडी पडली यावेळी. तर तुम्ही बघाल माझी पुढची जर्नी कशी आहे. आणि हा व्लॉग चांगला आवाजात येणार आहे, कारण की गेल्या वेळी जो मी व्लॉग बनवला होता त्या व्लॉगमध्ये काहीही बोलत नव्हतं, व्हॉइस ओव्हर दिला होता मी, तो पण नव्हता दिलेला असं मला वाटतं. कारण की मी तेव्हा पण त्र्यंबकेश्वरलाच गेलो होतो, मस्त खूप मजा आली होती तेव्हा. आता बघूया आपण इकडे फटाफट जाऊ आणि पुढची जर्नी स्टार्ट फटाफट करू. तर आता आम्ही आमच्या माणसाला जो येणार होता माझ्यासोबत, त्या व्यक्तीला मी माझ्यासोबत घेऊन चाललेलो आहे देवदर्शनाला. आणि त्यांच्या घरात पण एक लग्न कार्य आहे, तर त्यासाठी ते पत्रिका लावायला पण चाललेत, म्हणजे देवाच्या चरणी ठेवायला. तर आम्ही तिकडे जाऊ तिकडनं, आणि तिकडून काय जर वेळ भेटला तर अजून खूप काही गोष्टी एक्सप्लोअर करू जर वेळ भेटला तर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता आम्ही आहेत मुंबई ठाणे हायवेला. आता पुढे जाऊन पेट्रोल भरू. आणि आता आले आहेत किलोमीटर 26,540. आणि पुढे बघू आम्ही जाऊन पेट्रोल कुठे भरायचं आहे. त्यानंतर आम्ही पेट्रोल वगैरे भरू. पेट्रोल भरून झाल्यानंतर मग आम्ही पुढे नाश्ता करून मग पुढे निघू. तर तुम्ही स्टे ट्यून राहा आणि चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक व्हिडिओजला करायला विसरू नका. तुम्हाला माझ्या व्हिडिओ कशा वाटतात त्याही मला सांगा. काही चुका असतील त्याही मला दाखवून द्या. माझा इंस्टाग्रामवरती आयडी आहे सूरज झाडेकर 85. तर तुम्ही मला त्याच्यावरती सजेस्ट करू शकता की माझ्या व्हिडिओज आणि कसा वाटला तुम्हाला, कंटेंट कसा वाटतो आहे, तर मला ते नक्की सांगा. ओव्हर स्पीडिंग विदाऊट इंडिकेटर हे असे माणसं असतात, ते ओव्हरटेक करायचा प्रयत्न करतात आणि त्याच्यामुळे दुर्घटना होण्याचे जास्त चान्सेस असतात. तर आपण अशा मूर्ख लोकांना काही बोलू शकत नाही. आता आपण आलो आहे मुलुंड ठाणे हायवेवरती, आणि आपण पुढे जाऊन मग तिकडनं राईड मारणार आहोत भिवंडी मार्गे. तिकडनं आपल्याला नाशिक रोड मिळेल, पण तिकडनं तसे जाणार आहोत मग. ओके. तर आता आमचं पेट्रोल भरून झालं आणि आता आम्ही चाललेलो आहे भिवंडीच्या दिशेने, म्हणजे एक नाशिक हायवे रोडला आम्ही कनेक्ट करून आम्ही तिकडनं आमची जर्नी पुढे कंटिन्यू ठेवू. 1.5 किलोमीटरचं ट्रॅफिकच आहे. 1.5 किलोमीटर मी 1.5 किलोमीटर ट्रॅफिक ठाण्यापासून जी ट्रॅफिक लागली आहे की आता 1.5 किलोमीटरचे ट्रॅफिक आहे. 1.5 किलोमीटरचे ट्रॅफिक मित्रांनो. आणि खड्डे बघू शकता तुम्ही कसे आहेत, एकदम स्पेशल खड्डे स्पेशल लोकांसाठी. कसे चालवणार गाडीकडून माणसं, दिसतात तुम्हाला पॅचेस. असं वाटतं चंद्रावरती चालवतं गाडी, चंद्रावरती. कळलं का? चंद्रावरती कशी चालवतात गाडी, सेम तसंच वाटतं. आता चंद्रावरती आलं आहे गाडी चालवा.
आणि मध्येच काय पाणी सांडलंय की काय सांडलं हे समजत नाही. काय ट्रॅफिक आहे तुम्हाला व्हिडिओ दाखवायचे मला पण समजत नाही. सुरुवात तर अशी असेल, शेवट चांगला होईल, म्हणजे आपली जर्नी चांगली होणार एवढं तर नक्की आहे. ऑलमोस्ट 2 किलोमीटर तरी आम्हाला ट्रॅफिक मिळाली आणि एकदम नॅरो ट्रॅफिक, कट टू कट, गाडी एकदम चिटकून चिटकून जाणार एवढी ट्रॅफिक होती. आणि जस्ट त्यानंतर आता बाहेर पडून एक नॉर्मल मी व्हिडिओ चालू केलेले आहे आणि या साईडला हे भिवंडी माझा अंदाज आहे, किंवा हां ही भिवंडीच असेल या साईडला. आणि आता आपण सरळ जाणार आहोत ते नाशिक हायवेला. नाशिक हायवेला नाही, सॉरी, आता आपण जाणार आहोत ते नाशिकला डायरेक्ट हायवेला. मी अजून तिकडेच का अडकलो आहे, मी बाहेर पडलो आता. आता हा नाशिक हायवे रोड आहे, तर आपण नाशिकला जाणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही माझ्यासोबत असेच कंटिन्यू माझा व्लॉग बघत राहा, हेच मी तुम्हाला सांगू शकतो. आता जरासं एक शॉर्टकट दिसतं, कारण की पुढे मला गाड्यांची जास्त रहदारी दिसते, म्हणून मी जरासा हा रोड घेतलेला आहे. बघूया किती मला हा उपयोगी पडतोय. गेल्या वेळी मी जो होतो ना, जेव्हा जावा नेलेली, बहुतेक 2 वर्ष अगोदर गेलो, तेव्हा मी त्या साईडला ऑपोजिट लेनने गाडी रॉंग वेने टाकून घेऊन गेलेलो आहे. एवढी ट्रॅफिक होती मरणाची. तर यावेळी पण जरा टाकायला भेटली तर आपण ते पण करू शकतो, कारण की आपल्याला जरा लांबचा पल्ला गाठायचा आहे, देवाचं दर्शन घ्यायचं आहे आणि मला काही रिटर्न पण निघायचं आहे. आपण 1 डे रिटर्न करणार आहे, हे साधं काम थोडी आहे का. होप आपण लवकरात लवकर पोचायचा प्रयत्न करू, पण जास्त प्रेशर न देता. बघा, रस्त्याचं काम खूप मजबूत चालू आहे या ठिकाणी. आणि आता जरा पायी शिर्डी पण चाललेत ना सगळे. काय काय जे मंडळ असतात ते पायी शिर्डी पण राहतात, काय काय अणवणी पण राहतात. बघा आता ही मुलं काय काय आहेत ते अणवणी पण राहतात. कसं थंडीतून जमत असेल भाई, या लोकांना मानलं पाहिजे. असे मध्ये रस्त्यामध्ये खूप जण दिसतात पायी शिर्डी जाणारे. खूप बरं वाटतं बघून त्यांना. फक्त ते लोक रात्रीचे नाही चालत, दिवसाचे चालतात, कारण की दिवसाचं जेवढं क्रॉस करतात तेवढं क्रॉस करतात, पण ते क्रॉस करतात एवढं तर नक्की आहे. मुंबईकर निखिलच्या लॉक्समध्ये एकदा मी बघितलेला, तर मध्ये रिसेंटली पाचगणीला गेलेला, तो याच रोड निघाला असेल बहुतेक. तर त्याने ना, सॉरी, त्याचं एक आधीची एक राईड होती, त्याची छोटीशी स्मॉल राईड होती नाशिकची, तो वाटतं संध्याकाळी निघालेला 5 वाजता. तो सकाळी काय संध्याकाळी असा काहीतरी टायमिंग आहे, फिक्स काय मला माहीत नाही, पण तो टायमिंगमध्ये असा निघाला होता ना भाई. त्या टायमिंगमध्ये मजबूत अशी ट्रॅफिक होती, मजबूत भाई. मी बोललो की जायला पाहिजे की नको, म्हणून त्यावेळेला मी काय केलं, जरा स्किप केला की आपण आता नको जाऊया, आपण एक नंतर जाऊ शकतो जरा मस्तपैकी टाईम काढून. भाई परत मित्रांनो, परत मला ट्रॅफिक लागली आहे भाई. बघाल ना तुम्ही, ॲटलिस्ट 1 किलोमीटर आलं, 1 किलोमीटर, ॲटलिस्ट 1 किलोमीटर आलं आहे. लेफ्ट साईडने टाकली असेल ना गाडी तर चालली असतं मला, असं खरंच जेन्युअनली वाटतं. तिकडनं टाकली असती गाडी बरं झालं असतं, इकडनं गाडी उघड टाकली मी, माहिती आहे का. जरा लांब लांब रायडरवाले आहेत, पब्लिक जाणारे, लांब लांब जाणारे हे आहेत नाही, ते पुढे बाजूला दिसतात. आपल्याकडे जावं नाही, आता काय करणार, जावाचं जरा काम आहे, तर तिचं काम झाल्यावरच आपण तिकडे जाऊ शकतो ना पुढे, अदरवाईज कशाला जाऊ शकतो आपण, आहे की नाही. चालू आहे की नाही भाई, रेकॉर्डिंग होते की नाही ना, तर भाई मी असेच चालवतो आणि भाई हे लफडावाला काम.
तर कधी रिलीज होईल भाई पुढे ना गॅप आहे पण ते जाऊन देणार नाहीत. बघूया आपण काढण्याची मतलब आहे आपल्याला भाई, काढल्याशिवाय काय जमणार नाही गाडी. गाडी काढल्याशिवाय ऑप्शन नाही दुसरा अजून भाई. बघितलं गाडी काढली की नाही. रेकॉर्ड झालंय रेकॉर्ड तुझं आहे. भाई गॅप आहे एवढे तिथे तरी पण भाई लोक जात का नाही, मी तोच विचार करतो. हे लोक घुसत का नाही, गाडी टाकत का नाहीत. नको भाई एवढी एवढी एवढं रिस्क नाही घ्यायचं. एवढी रिस्क नाही घ्यायची आपल्याला काय. तुम्हाला मी एकच असे ना विनंती करेन, चुकूनही ना आता या टायमाला येऊ नका भाई, खूप ट्रॅफिक आहे. पहिले ट्रॅफिक आलंय बेकार. तर आपल्याला हा पहिला टोल लागलेला आहे, तुम्हाला दिसेल समोर. हा पहिला टोल लागलेला आहे आपल्या जर्नीमधला. कुठे पोचलोय मला बघायला लागेल कुठे पोचलं. हा बघा हा टोल आहे. लेट्स सी एसी ओसी ओसी ओसी. काय एरियाचं नाव आहे दिसत पण नाही कुठे. मस्त रस्ते काही काही ठिकाणी खूप चांगले आहेत, काही काही ठिकाणी खूप बेकार आहेत बेकार. म्हणजे असं वाटत नाही की गाडी चालवावीशी तर रोडवरती, पण ठीक आहे आता काय. ग्रामपंचायत पडग, पडग इथे पोचलेलो आहे आता आपण. पडग आता एक स्पीड ब्रेकर होता पण त्याच्या खाली खड्डा मोठा होता. काय बोलणार बोला आता, असं असतं. ठीक आहे तुम्ही आता बघा पुढे कसं काय ते लॉग. नंतरला मी मोबाईलने पण काढायचा प्रयत्न करेन. तर मला असं स्वतःहून वाटतं की मी मोबाईलने पण व्हिडिओ काढावेत, छान छान तुम्हाला असं एंटरटेन पण होईल. मी कुठे फोटो वगैरे थांबून काढले नाहीत. हां बघा पडगा, पडगा नाव आहे. आता जे टोल होता तो पडगा इथला होता. रस्ता कसा होता बघा आता, कधी मस्त आहे हा रस्ता. हा रस्ता कसा बघायला कधी छान वाटतो. गाडी पळवायची वाटते ना, पण पब्लिकची जरा भीती आहे इकडच्या. कोण कसा गाडी राजकारण म्हणजे डायरेक्ट राईट मारेल लेफ्ट मारेल काय सांगू शकत नाही भाई. चला जर पुढे चांगला व्हिडिओ भेटला काढायला काढेल. मस्तपैकी जरा रोड भेटला, मस्त गाडी पळवायला भेटते. मध्ये मध्ये खड्डे आहेत पण ते थोडेसे एकदम किंचित किंचित बोलू शकतो, जास्त पण मोठे नाही बोलू शकत. समोरचा नजारा मस्त आहे भाई.
रोड असा मस्त वाटला, बाजूला डोंगर आहे आणि इथून असा रोड मस्त जातोय, खूप भारी वाटलं बघून. आता आपल्याला आपल्या जर्नीमधला दुसरा टोल लागलेला आहे. नाश्ता केल्यानंतर त्याच्यामुळे जोरात झोप व्हायला लागल्या. सकाळी 5ला उठलो आहे, तयारी करून निघालो आहे त्याच्यानंतरच. आणि आता आपण हा दुसरा टोल आपण क्रॉस करतोय. एरियाचं नाव काय आहे तेच सांगतो. एरियाचं नाव काहीतरी आहे, व्यवस्थितच आहे. कुंडारी आहे हा प्लेस, बट मला आठवत नाही. तिकडचा आपण टोला क्रॉस केला, जर आठवला तर तुम्हाला मी सांगेन. रोडवरून एक राईटला जो रोड जातो, हा ब्रिज हा डायरेक्ट नाशिकला जाईल. आणि हा जो रोड जातो आहे तिथून आपण चाललो आहे, तो रोड जाईल त्र्यंबकेश्वरला. म्हणजे पुढे जाऊन अजून लेफ्ट राईट वगैरे असेल तर मी तसं तुम्हाला सांगेल. आता इकडनं राईट असेल, राईट. आता आपण सरळ सरळ जर रोडने आलो लेफ्ट मारून, त्या लेफ्ट मारून सरळ सरळ येऊन हा एक लेफ्ट मारायचा आहे, मागचा राईट नाही मारायचा आहे. हे बघा वरती श्री कपिल धारा तीर्थ स्वर्गाश्रम. आणि तिकडनं सरळ सरळ आता इकडे दाखवेल. इथे वरती दिसतंय लिहिलेलं त्र्यंबकेश्वर. त्र्यंबकेश्वर किती किलोमीटर आहे? 39 किलोमीटर. 39 किलोमीटर त्र्यंबकेश्वर आहे. हा आतला गाव साईड म्हणजे गावसारखा रोड आहे. वन वेज पकडा, हायवे नाही तो, वन वे आहे. वन वे म्हणजे 2 पदरी, येवण जावण. काय बोलता मंडळीनो? बाजूला ना वाकी धरण नावाचं धरण आहे, वाकी धरण. आणि का रस्ते आहेत यार, मस्त स्मूथ रस्ते आहेत. असे डेव्हलप झालेले रस्ते जरा चांगले वाटतात. 4 पदरीने पण ॲटलिस्ट असे रस्ते तरी हवेत. खूप मस्त वाटतं बघायला. आणि समोर तिकडे लेफ्ट साईडला बघाल ना, पूर्ण वाकी धरण आहे, वाकी. खूप छान वाटतं बघायला. ते बघा समोर दिसलं. आता आपण इकडून त्र्यंबकेश्वर 27 किलोमीटर दाखवत आहे. इकडनं राईट मारायचा 27 किलोमीटर. इकडनं राईट मारला की 27 किलोमीटर नंतर त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर आपल्याला तिकडे पुढे आहे. रस्ते थोडेसे कच्चे वाटतात मला, पण ठीक आहे. आपली जाणीव आली ना. स्कूटी पहिल्यांदा घेऊन आलो. आता इकडे बोर्डनुसार इकडनं लेफ्ट साईडला त्र्यंबकेश्वर मंदिरची डायरेक्शन आहे.
बघा समोर त्र्यंबकेश्वर ची डायरेक्शन आहे 23 किलोमीटर. तिकडनंच 162 किलोमीटरला पण आहे. दोन किलोमीटर फक्त लांब आहोत त्र्यंबकेश्वर पासून. फक्त 2 किलोमीटर आपण लांब आहोत त्र्यंबकेश्वर पासून. आणि एक लेफ्ट येतो, त्या लेफ्ट नंतरला आपण गाडी लेफ्टला घेऊन जायची. आता त्र्यंबकेश्वर समोर आहे बघा. इकडनं सरळ सरळ 2 किलोमीटर जोपर्यंत होत नाहीत तोपर्यंत त्र्यंबकेश्वर तुम्हाला दिसणार नाही. फायनली हे बघा समोर तुम्ही बघाल, जर तुम्ही बघाल तर समोर त्र्यंबकेश्वर मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे. श्री त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये आलेल्या भाविकांचे हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. आणि आपण अशा तऱ्हेने त्र्यंबकेश्वर मंदिराच्या दिशेने जात आहोत. आणि मी माझ्या डिओला घेऊन आलेलो आहे आणि ही आपली जर्नी इकडे प्राप्त होईल. अजून मंदिर खूप पुढे आहे, तुम्हाला दाखवेन मी. गर्दी पण तेवढी असेल कारण की आज सुट्टीचा दिवस आहे. 25 डिसेंबर 2025 आणि आपलं या वर्षातलं शेवटचं देवदर्शन आहे.
इकडनं आपण आतमध्ये एंट्री मारलेली आहे. आता आपण चाललोय मंदिराच्या दिशेने. आपण मंदिराच्या मागे जाऊन गाडी पार्क करू. चला येऊया आपण. गुड नाईट, बाय बाय. मी तुम्हाला नंतर परत घेईन व्हिडिओवर. चार्जिंगला पण लावायचं. तिकडे बघा समोर श्री त्र्यंबकेश्वर मंदिर आपण आलेलो आहोत.